25,000? हो. आता लगेच भरावे लागतील का? हो. उद्या सकाळी येऊन भरले तर चालतील का? म्हणजे मी पैशांची अरेंजमेंट करतो आणि उद्या सकाळी येऊन भरतो, चालेल का? ठीक आहे, आम्ही पैशांसाठी अडवलं नाहीये. उपचार तर तसे सुरू आहेतच, पण सकाळपर्यंत तुम्ही पैसे भरले नाहीत तर मात्र आम्हाला काही करता येणार नाही. नाही नाही, तुम्ही उपचार चालू ठेवा, मी सकाळपर्यंत भरतो पैसे. नेवी, धन्या काकांना घरी जायला सांग. त्यांची आधीच खूप दगदग झाली आहे, अजून त्रास नको त्यांना. सगळेजण हॉस्पिटलमध्ये थांबून काय करणार? त्यांना घरी जाऊन आराम करू दे. नाही जाणार ते, थांबू दे त्यांना इथेच. सकाळ झाली की जातील. एक्सक्यूज मी, तुमच्या पेशंटला शुद्ध आलेली आहे. काय डॉक्टर, आम्ही त्याला भेटू शकतो का? नाही मॅडम, आता भेटता येणार नाही. डॉक्टर प्लीज फक्त एकदा भेटू द्या ना. नाही मॅडम, तुम्हाला आता अजिबात भेटता येणार नाही. मी जस्ट तुम्हाला इन्फॉर्म करायला आलो होतो. नेवी, शांत. कठीण आहे बाई. आई घ्या, तुम्ही चहा घ्या. बोलून बोलून दमला असाल तुम्ही, पण काय करणार ना आई आपण तरी. एखादा साधं सुद्धा पोर असताना तर खपलं तरी असतं. पण आई थँक्यू सो मच. का गो बाई, कशाला? अहो रात्री एवढा गोंधळ झाला, पण तुम्ही उठवलं नाही ना आम्हाला. अगं मला तरी कुठं जागा व्हायची इच्छा होती, पण काही पर्याय आहे का दुसरा? असं नाही हो, म्हणजे रात्री जागरण होतं, मग सकाळी लवकर उठायला लागतं, दिवसभर मरमर ऑफिसमध्ये त्या नको होतं. नाही पण सासूनी तुझा विचार केला याची जाणीव ठेवा जरा. हो आई, आहे लक्षात माझ्या. आई कसं आहे वसीम आता? नाही म्हणजे मला सुट्टी वगैरे घेता येणार नाही आज, म्हणून म्हटलं. यांच्या म्हातारचा त्रास उगाच आपल्याला. नाही तर काय. आई, म्हातारचण म्हणजे काय? काही काय राशी विचारतीयस? अगं आई सांग ना. राशी, तू मुळात अभ्यास सोडून बाहेर का आली सांग मला. आई मी होमवर्क नंतर करते, आधी मला सांग की म्हातारचण म्हणजे काय? राशी काय वेडा हट्ट आहे हा? अगं आई सांग ना. अरे ती नाही म्हणाली ना एकदा तुझ्या अबूजा, 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 म्हातारचण म्हणजे काय? बाळा हे कुठे ऐकलंस तू? आई म्हणत होती. राशी, हे बघ ते काही एवढं महत्वाचं नाही. आणि तुझा होमवर्क कंप्लीट झाला का? जा बेडरूम मध्ये जा आणि होमवर्क कंप्लीट कर जा. तुम्हा दोघींच्या वागण्या बोलण्याला काही मर्यादा आहेत की नाही ग? दुसऱ्यासाठी खड्डा खणताना आपण स्वतःच त्या खड्ड्यात जातोय, एवढंही लक्षात येत नाही तुमच्या? अश्विनी, अगं मातीचा गोळा आहे तो, त्याला जसा आकार देशील ना तसा घडणार आहे. हेच संस्कार करणार आहेस का स्वतःच्या मुलीवर? आणि काय ग मालती, तिला एक कळत नाही, पण तू तर आजी आहेस ना राशीची, तुला पण कळत नाही? एका लहान लेकरासमोर आपण काय बोलतोय याचं तरी भान ठेवा. आणि ते जर कळत नसेल ना तुम्हाला दोघींना, तर आपली थोबाडा बंद ठेवा. काय इथं काय लेक्चर द्यायला उभाय मी? घरातला एक लहान पोरगा तिकडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्याच्याबरोबर ती दोन माणसं 24 तास तिकडे अडकली आहेत, त्यांचा काही विचार कराल की नाही?
काहीतरी खायला बनवून देणार आहेत का त्यांना? काय नाही, ती माणुसकी पण संपली तुमच्यातली. करते. नशीब माझं. चल ग, नुसती बसून नको रोज. मदत कर मला जरा किचन मध्ये. राशी, काय झालं बाळा? अबूच्या आतमध्ये असीम, निवी काकी, यश काका कोणीच नाहीये. हे बघा, तुमचा मुलगा तर शुद्धीवर आलाय, पण त्याची तब्येत अजून नाजूक आहे. पण तरी सुद्धा तुम्ही असा निष्काळजीपणा कसा काय करू शकता? हो नाही डॉक्टर, आम्ही काळजी घेतो त्याची. जे वेळेवर औषधं वगैरे देतो आम्ही. मग हे एवढं सिव्हिअर झालंच कसं? त्यात तुमच्या मुलाला अस्थमाचा त्रास आहे आणि त्यात हे सिव्हिअर लंग इन्फेक्शन. पण डॉक्टर, हे लवकर बरं होईल ना? हे बघा, जोपर्यंत लंग इन्फेक्शन कमी होत नाही तोपर्यंत मी काही खात्रीनिशी सांगू शकत नाही. पण डॉक्टर, त्याला बरं करण्यासाठी तुम्ही सगळे उपचार करा, म्हणजे तुम्ही करालच, पण त्याला प्लीज लवकर बरं करा डॉक्टर. प्लीज डॉक्टर. हे बघा, आम्ही आमचे प्रयत्न करतोय, पण आता त्याची तब्येत खूपच नाजूक आहे, त्यामुळे काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. नेवी, तू थोडा वेळ बाहेर बस, मी डॉक्टरांशी बोलून येतो. जा धन्यवाद. जा जा. डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही ना? हे बघा, मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही. पण मिस्टर यशोधन, तुम्ही अजून पैसे भरलेले नाहीये. हो डॉक्टर, माझे वडील घेऊन येत आहेत. ते घेऊन आले की मग लगेच भरेन. बर, ठीक. येतो मी. काय म्हणाले डॉक्टर? अगं एवढं काही नाही, ते 2-3 दिवस अजून राहावं लागेल म्हणले. एवढंच? हो. हा, आणि म्हणले की काळजी करू नका, इन्फेक्शन कमी होईल. तू खरं बोलतोयस ना? हो नेव्ही, मी खोटं कशाला बोलेन, खरंच बोलतोय. पण हे इन्फेक्शन झालंच कसं असीमला? त्याची औषधं सुरू आहेत, त्याला एवढं जपतो आपण धन्या. तो खाली खेळायला जात नाही, धुळीत जात नाही, चुकीचं खात नाही, पीत नाही, तरी फुफ्फुसाचं इन्फेक्शन कसं झालं असेल? धन्या, मी कुठे कमी पडले का हे मला कळायला हवं रे. त्याला काही झालं ना तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. त्याच्या आईला वचन दिलं होतं रे मी. राशी, आवरतय का? चल बाई. आई पण ना सकाळी सकाळी कुठे गेल्यात निघून मंदिरात वगैरे. अश्विनी, खरंच नाहीये. बाबा, असं का विचारताय? मी खोटं कशाला बोलेन? नाही नाही अश्विनी, अगं तू कशाला खोटं बोलशील माझ्याशी? पण खरंच पैसे नाहीयेत तुमच्याकडे? नाहीयेत पैसे. मी आपलं विचारलं ग. तेच सांगितलं ना मी. अश्विनी, नाही, तू आपली आहेस म्हणून विचारलं ग मी. काय करणार ना, वेळच तशी आली आहे ग. त्या असीमवर लवकरात लवकर उपचार होणं फार गरजेचं आहे. आणि
अश्विनी, यश फक्त उसने मागतोय हे पैसे तुमच्याकडे, तो देणार आहे. हो अगं खरंच तो तसं म्हणाला मला. हो, पण नाहीयेत आमच्याकडे पैसे. ठीक आहे, आता नाहीच आहेत तुझ्याकडे पैसे तर काय बोलणार ना. राशी, अगं ये ना बाहेर, किती हाका मारायच्या. हो आले आई, तू नको ना ग चिडूस. ये पटकन. बाबा, बाबा 50,000 ही खूप मोठी रक्कम आहे. मला माहिती आहे की यश पैसे देईल, पण माझ्याकडे आता एवढे पैसे नाही येतो. पण 25,000 आहेत, देऊ? चालेल अभय, 25 तर 25, खूप मदत होईल रे त्याला. देतो. अभय थँक्यू. बाबा, यश पैसे देईल ना? अरे सख्खा लहान भाऊ आहे ना यश तुझा, मग एवढा सुद्धा विश्वास नाहीये तुझा त्याच्यावर? इतकी काळजी वाटते तुला तुझ्या पैशांची? अरे ती निवेदिता बघ, तो असीम सावत्र भाऊ आहे तिचा, पण वाटेल ते करायला त्याच्यासाठी तयार आहे ती. आणि तू? नाही बाबा, तसं नाही, मी देतो ना पैसे. हे घ्या, हे 25,000 आहे. थँक्यू अभय. मी त्याला पैसे देऊन येतो. अभय, राशीला शाळेत घेऊन जा. नाही इतरांना करताय तशी मलाही थोडी करा मदत. जा ग. चल राशी, जा. ये राशी. हे घे. नाईक साहेब, दादाने खरंच पैसे दिले? काही बोलला नाही ना तो? यश, अरे तुझा सख्खा मोठा भाऊ येतो, त्यालाही तुझी काळजी आहे रे. आणि तसा मनाने वाईट नाही येतो. तुला पैसे हवेत म्हटलं लगेच काढून दिले त्याने. फक्त ते तुला परत करावे लागतील. हो नाईक साहेब, मी परत करेन ना पैसे. एकदा माझी गाडी दुरुस्त झाली ना की मग ती मी विकणार आहे, आणि त्यातनं पैसे आले की मी परत करेन. ठीक आहे नाईक साहेब, थँक्यू. नाही, थँक्यू मला नाही, अभयला म्हण. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव यश, कोणत्याही वाईट प्रसंगात आपल्या मोठ्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. हो नाईक साहेब, मी पैसे भरतो. हा, मी आहे. मॅडम हे घ्या. देवा, माझी एकच प्रार्थना आहे तुझ्याकडे, माझ्या दोन्ही मुलांमध्ये कायम एकी असू दे. त्यांच्यामध्ये कधीही अंतर येऊ देऊ नकोस. आणि गरजेच्या वेळी अभयने यशला मदत केली आहे याची यशला कायम आठवण असू दे. निवेदिता, तुझ्यासाठी आणि यशसाठी खायला आणलंय, पटकन खाऊन घेतेस का? नकोय काका. अगं पण मला सांग, तू उपाशी राहून असीम लगेच बरा होणार आहे का? आणि त्याची काळजी घ्यायची असेल तर तुला ठणठणीत राहणं गरजेचंच आहे ना. खरंय तुमचं काका, पण जोवर असीम बोलत नाही तोवर मला काही खायचं नाहीये. अगं पण काका प्लीज, मला तुमची भावना कळतीये, पण आता एक घासही घशाखाली जाणार नाही. बरं ठीक आहे, मी समजू शकतो, पण तुझ्यासाठी मी आता कॉफी घेऊन येतोय, ती मात्र तुला घ्यावीच लागेल. घेशील ना? आणि हे तुझे आणि यशचे कपडे. नाही, मला कल्पना होती तू काही घरी येणार नाहीस म्हणून घेऊन आलो मी. तुला वेळ मिळेल तेव्हा चेंज करून घे. नाईक साहेब, मी जर आलोच. हा, मी आलोच कॉफी घेऊन. हो हो चालेल चालेल ठीक आहे.
हो हो ओके बाय बाय. डॉक्टर मी पैसे भरले तर ओके मी पुढचं सांगतो तुम्हाला. पुढचं म्हणजे काय आहे ना की तुमचा मुलगा औषधाला पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नाहीये, त्यामुळे काही प्रोसिजर करावी लागेल. म्हणजे मला असं वाटतंय बघू आपण संध्याकाळपर्यंत जर इन्फेक्शन कमी नाही झालं तर मग रिस्क घेण्यात काही पॉईंट नाही. म्हणजे त्यासाठी आपल्याला प्रोसिजर करावी लागेल आणि लाखभराचा खर्चही आहे. काय? आणि हो तुम्हाला आठवडाभर इथेच थांबावं लागेल, याची तयारी ठेवा आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो मी. हो डॉक्टर. काय ग काही काम नाहीत वाटतं. आहेत की, रिकाम टेकडी नाहीये मी. अगं बाई हो का? नाही तरी निवांत बसलीयस म्हणून विचारतेय. काय कसला विचार चाललाय? असीमचा. काय असीमचा? का ग काय विशेष? अहो आई, मला अशी एक गोष्ट माहितीये जिथे कोणालाच माहित नाहीये. अगं बाई आता आणखी काय केलं त्या कार्ट्यानं? त्याने नाही काही, तुमच्या कार्ट्यानं, काय तुमच्या मुलाने, धन्याने केलंय. त्याने काय केलं? आई, असीमवर ही वेळ का आली माहितीये? तो पावसात भिजलाय म्हणून. तो तसलाच आहे. अहो आई, धन्यामुळे पावसात भिजलाय तो. आणि धन्याने ही गोष्ट निवीपासून लपवून ठेवलीये. पण त्यात काय झालं अश्विनी? सगळीच मुलं लपवतात. आई, तुम्हाला काही कळतच नाही का हो? माझ्या रागवण्यापेक्षा या सगळ्यामध्ये किती मोठी संधी आहे याचा विचार करा. आता यात कसली आली आहे संधी? काय हो तुम्ही, असीम आजारी पडलाय आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की निवीचा किती जीव आहे असीमवरती, हो ना? आणि तो इतका आजारी पडलाय त्याचं कारण धन्या आहे, हे निवीला माहित नाहीये. आणि हे जर निवीला कळलं तर धन्यावरती किती चिडेल ती, रागवेल, बोलणं टाकेल त्याच्याबरोबर. कळतंय का? अगं बाई, हे लक्षातच आलं नाही माझ्या अश्विनी. तेच तर. नेवी, काय ग, काय झालं? कसला विचार करतेस? आपण कसं करणार होते सगळं? हे बघ, तू नको काळजी करूस. तू ना फक्त आता असीमकडे लक्ष दे. काळजी कशी नको करू धन्या? हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे, औषधं विकत घ्यायची आहेत आणि ती औषधं एवढी एवढी महाग आहेत की आपण काय करायचं? निवी, तू नको लोड घेऊस. हे सगळं मी मॅनेज करणार आहे. तू ना आता फक्त असीमची काळजी घे. थँक्स धन्या. थँक्स काय नेवी? हो रे, तुला माझ्यासाठी किती करावं लागतंय आणि तू करतोयस. तुला किती कष्ट पडतायत हे दिसतंय मला, आणि त्यात मी. नेवी, हे काय चालवलेस तू? तू कोण परकी आहेस का? माझीच आहेस ना? मग मी तुझ्यासाठी नाही करणार तर मग कोणासाठी करणार? तू नाही का असीमसाठी काहीही करायला तयार असतेस का? कारण तू त्याला आपलं मानतेस म्हणून, हो ना? मग मला का असं बोलतेस? मी कोण परका आहे का? प्लॅनिंग तर असं आहे माझं. काय वाटतं? अगं हेच तर हवं होतं आपल्याला. अश्विनी, मानलं तुला. ICU कुठे? इकडे. हा, एक मिनिट. तुम्हाला कोणाला भेटायचंय?
निवेदिता नाही. एक मिनिट हा. नाही, या नावाची कोणी पेशंट नाहीये इथे. नाही नाही, पेशंट नाही आहे ती, पेशंट बरोबर आली आहे ती. अहो मग पेशंटचं नाव सांगा ना. ते ICU पेशंट आहेत ना, त्यांच्या बरोबर ती. अहो खूप पेशंट असतात ICU, कसं कळणार आम्हाला? हे बघा मॅडम, तुम्हाला पेशंटचं नाव आणि तुमचं नातं सांगितल्याशिवाय आज सोडता येणार नाही आम्हाला. असीम. आडनाव? मॅडम, तुमचा काय प्रॉब्लेम आहे आम्हाला माहित नाही, पण आमचे काही नियम आहेत. अगदी जवळचं नातं असेल तरच आम्ही आत भेटायला सोडू शकतो. अहो ICUत पेशंट असतात, इन्फेक्शन होऊ शकतं त्यांना, म्हणून काळजी घ्यावी लागते. चला सांगा पटकन नाव. असीम देशमुख नाव आहे त्याचं. मग हे आधी नाही सांगता आलं? आम्ही काय आता पेशंटच्या नातेवाईकांची नावं लक्षात ठेवायची का? तुमचं नाव सांगा. सुमित्रा. पेशंट तुमचा कोण? मुलगा की नातू? मी निवेदिता नाईकची आई, ती मुलगी आहे माझी. घ्या, इथे सही करा. काय आडनावांचा घोळ घालून ठेवलाय ना, काही कळतच नाही. ICU. इकडे डावीकडे. थँक्यू. अगो बाई, आलात का तुम्ही? मला वाटलं ते पोरगं बरं झाल्याशिवाय काय आता तुम्ही घरी येत नाही. काय बहीण भावांचा फार पुळका आहे ना तुम्हाला. झालं सुरू तुझं? जाऊ परत हॉस्पिटलमध्ये? अगं त्या हॉस्पिटलमध्ये तिकडे ते गंभीर वातावरण, तिकडनं घरी येत नाही तर तुझे टोमणे सुरू झाले. बरं बरं, चुकलं. मी जेवायला वाढते, तुम्ही हात धुवून घ्या. हा. एक विचारू, खरं सांगाल? विचार. अभयकडे तुम्ही 50,000 रुपये मागितलेत, पण खरी गरज 25,000चीच होती ना? तुम्ही खोटं बोललात ना अभयशी? मला ती मी खोटं नाही बोललो, मी फक्त खरं सांगितलं नाही इतकंच. असं नाही तर तसं. मी माझ्या दोन्ही मुलांना चांगलंच ओळखतो. मला ती मागितलेली पूर्ण रक्कम अभय कधीच देणार नाही याची मला खात्री होती. मी जर का 25 मागितले असते ना तर त्यांनी 10,000 रुपये काढून दिले असते. म्हणून तसं सांगितलं होय? अगं, मला अभयला अडचणीत आणायचं नव्हतं आणि यशची गरज पूर्ण व्हायला हवी होती. मला हेही माहितीये मी त्याच्याकडे पैसे मागितले हे अश्विनीला आवडलेलं नाहीये, पण यशला मदत केल्याशिवाय अभयलाही राहवलं नसतं हेही मला ठाऊक होतं. मग आता ह्या सगळ्यातनं काहीतरी मार्ग काढायलाच हवा होता ना मला. ती बरं केलं. पण मग यशचं काय? त्याला खरं सांगितलं? मला तुला काही मी वेडा वाटलो का ग? काय घडलंय ते खरं सांगायला हवं होतं यशला. मी त्याला फक्त एवढंच सांगितलं, तुला पैसे हवेत असं म्हटल्यावर अभयनी लगेच काढून दिले. काही झालं ना मला ती तरी मला दोन्ही भावंडांमध्ये भांडण झालेलं नको. बरोबर आहे तुमचं. आपली मुलं एकत्र राहावीत हे कुठल्याही आई वडिलांना वाटेल, आणि ते भाऊ भाऊ छान प्रेमाने राहिले तर आपलीही काळजी मिटेल ना. भावाभावांमध्ये प्रेम राहायलाच हवं ग. तुला सांगतो खरं तर मलाही आजपर्यंत हे प्रकर्षण हे कधीच जाणवलं नव्हतं, पण असीम आणि निवेदिताला जेव्हापासून मी बघतो. आली तुमची गाडी पुन्हा त्याच रुळावर? काय जादूटोणा केलाय हो त्या निवेदिताने तुमच्यावर? सतत तिचे गोडवे गात असता, जणू काही या जगात तीच फक्त एक चांगली व्यक्ती आहे, बाकी कोणीच नाही. इथं इतका उच्छाद मांडलाय त्या पोराने, सतत त्याचा व्याप होतो आपल्याला. आता ह्या हॉस्पिटलच्या वाऱ्या काय आहेत? त्या पोरामुळेच होतंय ना सगळं. आणि आपला यश बघितलं ना, बायकोच्या कमरेला खोचलेला रुमाल बनून राहिलाय नुसता. पण तुम्हाला काय त्याचं? भाजी वाट. कोण कुठली औलाद आपल्या घरात आणून ठेवली. पण तुम्ही काही बोलू नका, तुम्ही नुसते बघत बसा. अहो जेवण तर पूर्ण का. अश्विनी सकाळी म्हणत होती ना तेच बरोबर होतं. या दोघा बहीण भावांना ना या घरातून हुसकावूनच लावलं पाहिजे.
आधी माझा यश आणि आता माझा नवरा. सगळ्यांना काय हात घेतीये, काय जादू टोणं करते प्रत्येकावर कोणास ठाऊक. पण मी नाही होऊ द्यायची. काहीतरी तर करायलाच हवंय. निवी, आई, कशी आहे तब्येत? बरी नाहीये. इन्फेक्शन खूप झालंय आई. मी त्याच्याबद्दल नाही विचारते निवी, तुझ्याबद्दल विचारते. तू कशी आहेस? मला सकाळी कळलं की तू हॉस्पिटलमध्ये रात्रीपासून आहेस का? काळजी वाटली तुझी म्हणून आले. मी बरी आहे. निवी, तू काही खाल्लेस का? तुला काही आणू का? नकोय मला. तू एकटीच आहेस इथे? धन्या आहे. निवी, तू थोडा आराम करतेस का ग? गरज नाही. खूप पैसे लागले असतील ना ग? बघतोय धन्या. निवी, तुझ्या काळजीपोटी आले ग मी इथे. कसली काळजी? मला नुसतं खाऊ पिऊ घालून काय होणार आहे? मला आत्ता काय वाटतंय ह्याच्याशी तुझं काही घेणं देणंच नाहीये ना आई. अच्छा, म्हणजे आता तू मला शिकवणार का मुलांची काळजी कशी घ्यावी? त्या मुलामुळे तू तू हे असं म्हणतेस ना? माझ्या काळजीला काहीच अर्थ नाही. तुला हे आत्ता नाही कळणार. जेव्हा तुला मूल होईल ना तेव्हा कळेल. तेव्हा काय करशील सांग ना ग? निवी, मी तेव्हाही तुला सांगितलं होतं, या मुलाला तुझ्याजवळ नको ठेवूस, नाही तर आयुष्यभर संकटांना तोंड द्यावं लागेल. झालं ना तसंच? तू नको बोलूस माझ्याशी, पण मी आई आहे ग तुझी. तुझ्यासाठी जीव ओढतो माझा म्हणून बोलतीये. तुला असं अंतरच ठेवायचं असेल तर माझ्या बोलण्याला काय अर्थ आहे का? नाही बोलणार मी काही. आई, तू गेलीस तरी चालेल अगं. त्या परक्या मुलासाठी तू मला जायला सांगतेस? काळजी घे. मी तुम्हाला आधीच कल्पना दिली होती मिस्टर यशोधन. असीम पाहिजे तसं रिकवर होत नाहीये, त्यामुळे ती प्रोसिजर करावी लागेल. म्हणजे नक्की काय करायला लागणार आहे डॉक्टर? हे बघा, त्याच्या फुफ्फुसात इन्फेक्शनचा पॅच दिसतोय, त्यामुळे ताबडतोब बायोप्सी करायला लागेल. बायोप्सी? आणि महत्वाचं म्हणजे हृदयाच्या जवळ असल्यामुळे ते फार क्रिटिकल आहे, त्यामुळे भूल द्यावी लागणार आणि खर्च थोडा जास्त आहे. डॉक्टर, तुम्ही खर्चाचा विचार करू नका, तुम्ही प्रोसिजर सुरू करा. हो, कालच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खर्च हा लाखभर होईल आणि लवकरात लवकर हे करणं गरजेचं आहे, जेणेकरून काय की क्रिटिकल असेल तर हे ताबडतोब समजेल आपल्याला. हे बघा डॉक्टर, तुम्ही गरजेची असेल ती जी काय असेल ती ट्रीटमेंट करा डॉक्टर. ओके, बरं मला एक सांगा, तो पावसात वगैरे भिजला होता का? ज्या प्रकारे इन्फेक्शन झालंय, मला असं वाटतं की ते पावसात भिजल्यामुळे जास्त वाढलं असेल. एनिवे, आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करू. हो डॉक्टर, मी पैशांची सोय करतो, तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा. बर, ठीक आहे. निवी, तुझ्या काळजीपोटी आले ग मी इथे. कसली काळजी? तुला हे आत्ता नाही कळणार.
जेव्हा तुला मूल होईल ना तेव्हा कळेल. मॅडम ही डॉक्टरांनी औषधं आणायला सांगितले. एक्सक्यूज मी, तुम्ही सांगू शकाल का की ICUचं एका दिवसाचं बेडचं भाडं किती असतं? 6500. यश, हाई, अगं तू कधी आलीस? बरं झालं तू आलीस. तू आल्यामुळे निवीला जरा बरं वाटेल. निवीला बरं वाटेल की नाही हे तू एकदा निवीलाच विचारलंस तर बरं होईल नाही का? मी येण्याने जर तिला बरं वाटलं असतं तर अजून काय हवं होतं यश. पण तिला तर मी नजरेसमोर सुद्धा नको. आणि हे सगळं त्या पोरामुळे घडते. असं हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही निर्णय घ्यायला हवा नाही का? पण मी इतकंच सांगेन यश, तुमचा संसार आत्ताच सुरू झालाय. तो तुम्हालाच जपायला हवा, तुम्हालाच बोलवायला हवा नाही का? येते मी. निवी, काय झालं धन्या? मी आता डॉक्टरांशी बोललो. ते म्हणाले की तातडीने 1 लाख रुपये भरावे लागतील. 1 लाख? हे बघ निवी, तू नको काळजी करूस. मी पैशांची सोय करतो. मी जाऊन येतो. तोपर्यंत तू एकटी येशील ना? काळजी घे स्वतःची. आलो लगेच.